माजी आमदार पराग अळवणीजी, या ठिकाणी उपस्थित श्री ज्ञानदेव चौधरीजी, सुषम सावंतजी, आमचे अनिल गलगलीजी, प्रकाश चौधरीजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर हा सौभाग्याचा दिवस आहे। 19 तारखेला शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्र्याला गेलो होतो। माननीय मुख्यमंत्री होते, मी होतो, सुधीर भाऊ होते आणि आग्र्याला त्या किल्ल्यात गेल्यानंतर अक्षरशः आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले। तिथे गेल्यानंतर आजही त्या किल्ल्याची प्रत्येक भिंत छत्रपतींचा बाणेदारपणा वर्णन करत होती आणि ज्या प्रकारे त्या काळच्या अखिल हिंदुस्थानच्या बादशहाला छत्रपतींनी थेट सुनावलं आणि हा राजा झुकणार नाही, हा राजा दबणार नाही, अशा प्रकारची जी गर्जना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवल्यानंतर ज्या प्रकारे आपल्या मुत्सद्दीपणाचा उपयोग करून त्यातनं ते निसटले आणि पुन्हा स्वराज्याची स्थापना केली। मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर जो अनुभव आणि जी अनुभूती मला झाली, पूनमताई तोच अनुभव आणि तीच अनुभूती आज या मंदिरामध्ये आल्यानंतर मला झाली। कारण आमच्या करता छत्रपती शिवराय हे आमचं दैवतच आहे। छत्रपती शिवराय नसते तर आज आपण कोणीही या ठिकाणी बसलेलो नसतो। ज्या स्वतंत्र हिंदुस्थानात आपण देव देश आणि धर्माकरता काम करतोय, ज्या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताची संकल्पना रचण्यात आली आणि त्या विकसित भारतामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या तहत प्रभू श्री रामललांचं मंदिर अयोध्येमध्ये आपण पाहू शकलो, त्याची मुहूर्तमेढ कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्या काळामध्ये या भारतातले अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मंडलिक म्हणून काम करण्यात धन्यता मानत होते, लढण्याची क्षमता संपली होती, विजिगीषू वृत्ती संपली होती, आत्माभिमान संपलेला होता, अशा काळामध्ये आई जिजाऊंनी बाळ शिवरायांना सांगितलं, आपल्याला गुलाम म्हणून जगायचं नाहीये, तुझा जन्म शिवराया या ठिकाणी गुलाम म्हणून जगण्याकरता झालेला नाहीये। अरे आजूबाजूला पहा, या हिंदुस्थानावर काय संकट आलंय, कशा प्रकारे देव देश आणि धर्माची विटंबना चालली आहे, कशा प्रकारे आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत, कशा प्रकारे रोज आपल्याला चिरडलं जात आहे, कशा प्रकारे आपला स्वाभिमान आणि आत्माभिमान हा पूर्णपणे त्या ठिकाणी चिरडला जातोय, याच्या विरुद्ध तुला लढावंच लागेल। आणि हे जे काही विचार होते त्या विचारांचं रोपण, त्या शौर्याचं रोपण, त्या आत्माभिमान आणि आत्मतेजाचं रोपण आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये केलं आणि त्यातनं तेजस्वी असे छत्रपती शिवराय आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंभूंचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं मैदानात उतरले। आणि शिवाजी महाराजांना आपण युगपुरुष का म्हणतो? युगपुरुष तो असतो जो युग प्रवर्तन करतो, जो युग बदलतो आणि युग बदलताना जो खऱ्या अर्थानं संपूर्ण मानव समाजाला एक वेगळी दिशा देतो। आपल्याला माहिती आहे प्रभू श्रीराम हे तर देव होते असं आपण मानतो, ते देव होतेच। त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते एकटे रावणाचा निपात करू शकले असते, पण प्रभू श्रीरामांना माहिती होतं मी जर एकट्याने रावणाचा निपात केला आणि मानव जातीमध्ये जर मी शौर्याचं रोपण केलं नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं रोपण केलं नाही तर दुसरा कोणीतरी रावण तयार होईल। आणि म्हणून छोट्या छोट्या वानरांना, छोट्या छोट्या लोकांना, छोट्या छोट्या समूहांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्तीचं रोपण करून प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला। आणि म्हणून त्याच्यानंतर हजारो वर्ष
कोणीही रावण तयार झाला नाही, कोणीही आपल्याला गुलामगिरीत टाकू शकलं नाही. आणि म्हणून प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. तसेच युगपुरुष आमचे छत्रपती शिवराय होते. शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. ज्यांचा क्षात्र धर्म नव्हता, ज्यांनी क्षात्र तेज कधी बघितलं नव्हतं, छोट छोट काम करणारे, कधी शेती करणारे, कोणी लोहार, कोणी सुतार, कोणी चांभार, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे काम करणारे सगळे मावळे त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केले. मोठ्या घरचे लोक, छोट्या घरचे लोक, मनसबदारांकडचे लोक, सरदारांकडचे लोक आणि त्यांच्यासोबत सेवकांकडचे लोक, असे सगळे एकत्रित करून त्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी विजिगीषू वृत्ती तयार केली, क्षात्र तेज तयार केलं, त्यांचं पौरुष जागृत केलं आणि त्यांना हे सांगितलं की या ठिकाणी मुघल लुपी जी असुरी शक्ती आहे, या असुरी शक्तीचा निपात करण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. आणि ते जे प्रेम होतं, तो जो त्याग होता, ते जे क्षात्र तेज होतं, या तेजामुळे ही मावळ्यांची फौज तयार झाली. खरं म्हणजे या ठिकाणी औरंगजेबाला नेहमी हा प्रश्न पडायचा की मुठभर मावळे आमच्या लाखा लाखाच्या फौजांना कशा प्रकारे या ठिकाणी पराजित करतात. औरंगजेबाची फौज मोठी होती, त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान, इतर सगळे मोठे मोठे सेनानी, सरदार, मनसबदार, हत्ती, घोडे मोठ्या प्रमाणात पैसे देऊन, वेतन देऊन त्यांना आणलं जायचं. आणि अर्धपोटी जेवणारे, एक वेळ जेवणारे, गरिबीत राहणारे आमचे मावळे त्यांच्यावर जेव्हा तुटून पडायचे, आमचे 5000 मावळे देखील लाखाच्या फौजेला पराजित करायचे. ही ताकद त्या मावळ्यांमध्ये छत्रपती शिवरायांनी आणली. कारण छत्रपती शिवरायांनी त्यांना सांगितलं, अरे मुघलांची फौज मोठी असेल पण ते त्यांच्या राजाकरता लढत नाही, ते त्यांच्या मातृभूमी करता लढत नाही, ते वेतना करता लढतायत, ते पैशा करता लढतायत. त्यांना या ठिकाणी साम्राज्य तयार करायचं आहे, त्याकरता लढताय. तुम्ही माझ्याकरता लढत नाही आहे, मला राजा बनवण्याकरता लढत नाही आहे, तुम्ही देव, देश आणि धर्माकरता लढताय, तुम्ही एका विचाराकरता लढताय. आणि त्यामुळे तुमचं तेज वेगळं आहे. आणि हीच भावना घेऊन छत्रपतींच्या नेतृत्वात एकेका सेनापतींनी, सरसेनापतींनी, एकेका मावळ्यांनी केलेला संघर्ष हा आपण बघितला. आणि स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, परवा माननीय प्रधानमंत्री मोदीजी भाषण करताना म्हणाले, आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, पण सरकार स्थापन करताना आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित तर केलं, पण छत्रपती घोषित केल्यानंतर एकही दिवस राजसिंहासनावर बसले नाही, एकही दिवस त्यांनी भोग केला नाही, एकही दिवस त्यांनी राजा म्हणून मिरवलं नाही. छत्रपती झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वराज्याच्या विस्ताराकरता ते निघाले आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याकरता ते लढत राहिले. तेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी राज्य हवंय, पण ते छत्रपतींप्रमाणे सेवा करण्याकरता हवंय. 2047 चा विकसित भारत तयार करण्याकरता छत्रपतींच्या प्रेरणेने आम्हाला या ठिकाणी राज्य कारभार करायचा आहे. मला असं वाटतं छत्रपती याकरता तर महत्वाचे आहेतच की पहिलं स्वराज्य त्यांनी स्थापन केलं, पण याही करता महत्वाचे आहेत की त्यांचे जे जे गुण पूनमताईंनी या ठिकाणी सांगितले. भारताचं पुढचं 1000 वर्षाची वाटचाल कशी असेल याची मुहूर्तमेढ आणि त्याची नीती रीती ही आपल्याला सांगण्याचं काम छत्रपतींनी केलं. कायदा सुव्यवस्था कसा असला पाहिजे, महिलांना सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे, शेवटच्या माणसाच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागणार नाही अशा प्रकारे राज्य कारभार कसा केला पाहिजे, आमच्या समुद्री तटांची सुरक्षा कशी केली पाहिजे, किल्ले कसे बांधले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आजही वास्तुशिल्पाचा नमुना आहे. आणि म्हणूनच वर्ल्ड हेरिटेज मध्ये भारताची एंट्री काय असावी अशा प्रकारचा विचार समोर आला.